खरं तर 48 तास उलटून देखील जो दाडेगाव पुलावरून युवक वाहून गेला होता तो अद्यापपर्यंत हाती लागलेला नाहीये। आपल्या समोर जे बघू शकतात एनडीआरएफचे जे जवान आहेत ते 30 जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले होते। त्यांच्याबरोबर एक कमांडर देखील सोपवण्यात आला होता, मात्र त्यांच्या हाती देखील हा युवक लागलेला नाहीये। त्यामुळे आता एनडीआरएफचे जवान या ठिकाणाहून रवाना होत आहेत। आपल्यासोबत ग्रामस्थ देखील आहेत। काय सांगाल, आता 48 तास उलटून देखील युवक हातात लागलेला नाहीये, कशा प्रकारे या गावाचे कामकाज चालू आहे? आता कामकाज तर सध्याची स्थितीला बंदच आहे पुलावरती पाणी असल्यामुळे। एनडीआरएफ टीम आणि ते पोलीस प्रशासन यांनी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। आम्ही स्वतः इथे स्थानिक नागरिक, दाडेगाव ग्रामस्थ, बोराडेमाळा ग्रामस्थ 1-1 किलोमीटरपर्यंत नदीच्या दोन्ही साईडने जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला आत्ता पण, तरी पण काय नागरिकाचं त्या बॉडी काही आम्हाला मिळाली नाही। नेमकं आता जे समोर ग्रामस्थ उभे होते पुलाच्या त्या साईडला, नेमकं ते दोरीला लवचुंबक फेकून नेमकं कोणता असा काय प्रयोग करत होते? म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार इथे पाठीमागे पण एक बाईकवाला पडला होता, त्याला आम्ही बाहेर काढलं, पण त्यांची बाईक काढण्यासाठी आम्ही लोहचुंबक लावून गाडी कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचा तोच प्रयत्न असू शकतो की लोहचुंबक लावून गाडी कुठे खोल पाण्यात असू शकते का, त्याच्यामुळे त्यांनी लोहचुंबक दोरीच्या सहाय्याने टाकून प्रयत्न करत होते। नेमकं आतापर्यंत तुम्ही किती वेळेस असं प्रयोग करून म्हणजे सक्सेस झाला? 10-15 वर्षात इथं खूप जणांचे अपघात झालेले आहे, खूप जण गेलेले आहे। तर आमच्या प्रत्यक्ष पाणीत मागच्या वर्षी पण एक जण आमच्या समोर पडला बाईक समोर, आम्ही त्याला थांबवलं की जाऊ नका तुम्ही, समोर पडला, आम्ही त्याला बाहेर काढलं, बाईक पण त्याची बाहेर काढली। पण कसं आहे, आता इथं पोलीस प्रशासन पण आहे। आज त्या दिवशी जरी असते कोणी बॅरिकेड वगैरे असते तर हा व्यक्ती इथं गेलाच ना, हा गेला 6:30 वाजता परवाच्या रात्री, इथं कोणी नसताना तिकडून समोरून गावातून कोणतरी बघितलं आणि त्यांनी बघितलं की ते दोर घेऊन पळत आले खाली। त्यांनी त्याला प्रयत्न केले वाचवायचे, तो काय हाती लागला नाही। इथून कोणी जर असतं या आधी तर त्याला आम्ही इथून जाऊ दिलं नाही। खरं तर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला जे बघू शकतात की पुलावरून अजून देखील पाण्याचा प्रवाह सुरूच आहे। अजून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे। या ठिकाणाहून कोणीही जाऊ नये असे देखील ग्रामस्थांनी सांगितलेले आहे। माझ्या मागे बघू शकतात की इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत, बंदोबस्त चालू आहे। मात्र एनडीआरएफचे टीम या ठिकाणाहून युवक हाती न लागल्याने रवाना होत आहे। नितीन चव्हाण, आपलं नाशिक, दाडेगाव।